कामिनी खूप सुंदर स्त्री होती. तिला तिच्या सौंदर्याचा खूप अभिमान होता, पण तिने अगदी सामान्य दिसणाऱ्या आलोकनाथशी लग्न केले होते, जो तिला अजिबात आवडत नव्हता. आलोकनाथ कार्यालयात मार्केटिंग विभागात लिपिक म्हणून काम करत होते. महिन्याचे 15 दिवस ते दौऱ्यावर असायचे. पगारही चांगला होता. पण कामिनीच्या रोजच्या नव्या मागण्या पूर्ण करण्यासाठी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच तिचा संपूर्ण पगार थकला होता. एके दिवशी सकाळची वेळ होती. आलोकनाथ यांनी तिला उठवले तेव्हा कामिनी बेडवर पडली होती. काय बात आहे कामिनी, आज खूप वेळ झोपलीस? कामिनी, अहो, ज्याच्या नशिबी झोप लागली आहे त्याने जागे झाल्यावर काय करावे? आलोकनाथ म्हणाले, काय हरकत आहे, आज सकाळी मला टोमणे मारताय. कामिनी, मग मी सकाळी तुझी आरती करावी की तुझे पाय दाबावे असे तुला वाटते का? कामिनीला काहीतरी हवे आहे हे आलोकनाथ यांना समजले. कारण जेव्हा जेव्हा तिला काही हवे असते तेव्हा ती असे वागू लागली. आलोकनाथ, अहो, तुला काय हवे आहे सांग? कामिनी, हो हो, तू माझ्यासाठी चंद्रतारे घेऊन येशील असे बोलत आहेस. इतके दिवस मी तुला सोन्याची अंगठी मागत होतो, पण तुम्ही एका कानाने ऐकता आणि दुसऱ्या कानातून बाहेर काढता. आलोकनाथ, आता मी जेवढं करू शकेन तेवढं करेन. आणि सध्या माझा हात घट्ट आहे. 2-3 महिने थांबा, मग पूर्ण करेन. कामिनी, मग मला काय हवं असं का विचारतेस? जा तुझं काम कर, मला खूप डोकं दुखतंय. आलोकनाथ काय करतील? कसे तरी कर्ज काढून त्याने कामिनीसाठी अंगठी आणली, पण कामिनी खूप लोभी होती. त्याला नेहमी काहीतरी नवीन हवे होते. दरम्यान अमन आणि सुप्रिया हे नवविवाहित जोडपे कामिनीच्या शेजारी राहायला येतात. अमन आणि सुप्रिया त्यांच्या मोठ्या गाडीतून खाली उतरल्यावर कामिनी तिच्या बाल्कनीतून त्यांच्याकडे बघत विचार करू लागली. कामिनी मनात, वा, किती देखणा मुलगा. ते दोघे किती छान जोडपे आहेत. दोघेही खूप श्रीमंत दिसत आहेत. त्यांची कार किती महाग आहे. आणि एक माझा नवरा आहे, ना त्याचे दिसणे ना कमाई चांगली. हे जोडपे आपल्या शेजारीच राहायला आले आहे हे कामिनीला कळल्यावर ती त्यांच्याशी मैत्री करायला उत्सुक झाली. विशेषतः त्याला अमनशी मैत्री करायची खूप इच्छा होती. एक दिवस ती त्याच्या घरी गेली. त्याने दरवाजा ठोठावला, पण अमनने दरवाजा उघडला. अमनला समोरून बघून ती त्याच्यावर आणखीनच मोहित झाली. कामिनी, हो, मी तुझ्या शेजारी राहते. मला थोडी साखर हवी होती. अमन, हो, मी देईन आता. अमन, सुप्रिया, सुप्रिया, कृपया भांड्यात साखर आणा. सुप्रियाने साखर आणली. अमन त्याला कामिनीला द्यायला सांगतो. इतक्यात कामिनीची नजर अमनच्या घरावर पडली. त्याचे घर अतिशय महागड्या आणि पुरातन वस्तूंनी सजवलेले होते. सुप्रियाने साखरेची वाटी कामिनीला दिली तेव्हा तिची नजर सुप्रियाने घातलेल्या नेकलेसवर पडली. तो हियाचा असावा असा अंदाज त्यांनी बांधला. सुप्रिया आणि अमन दोघींनी कामिनीला घरात यायला सांगितले, जे तिने दुसऱ्या दिवशी सांगितले. कामिनी साखरेची वाटी घेऊन तिच्या घरी गेली. तेव्हा आलोकनाथ यांची तिच्यावर नजर पडली. आलोकनाथ, अहो, घरात एवढी साखर आहे, मग शेजाऱ्याकडून का मागितली? कामिनी, तुला हे समजले असते तर तू तुझ्या ऑफिसमध्ये कारकून झाली नसती. हळूहळू कामिनीची अमन आणि सुप्रियाशी मैत्री होऊ लागली. लवकरच ती त्यांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी झाली. कधी कधी सुप्रिया काही कामानिमित्त बाहेर गेली की ती अमनकडे जायची आणि सुप्रियाच्या गैरहजेरीतही तासनतास त्याच्याशी बोलायची. अमन, हस्त, अहो, थांबवा भाभी, हस्त मारून घेशील. कामिनी, अहो, असं म्हणू नकोस अमन. तुमचे जीवन आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे. तुम्ही आम्हाला एकदा विचाराल तर आम्ही तुमच्यासाठी आमचा जीवही देऊ शकतो. अमन, काय म्हणताय?
कामिनी म्हणाली, तू गंभीर झाला आहेस. आता तुझी चेष्टा करण्याचा अधिकार तुझ्या बहिणीलाही नाही का? अप्रत्यक्षपणे ती अमनकडे विविध हावभाव करायची आणि त्याला तिच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करायची. कारण त्याला माहित होते की अमन खूप श्रीमंत आहे आणि तो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो. पण अमनचे त्याच्या बायकोवर खूप प्रेम होते, त्यामुळेच त्याने कामिनीच्या या कृतीला प्रतिसाद दिला नाही. एके दिवशी कामिनी अमन आणि सुप्रियाला त्यांच्या घरी भेटायला आली. सुप्रिया म्हणाली, ये भाभी, आम्ही फक्त तुमच्याबद्दल बोलत होतो. कामिनी, माझा मुद्दा. सुप्रिया, अहो, हा अमन नेहमी तुझ्याबद्दल बोलत राहतो. कामिनी, काय म्हणतेस अमन? सुप्रिया, तू खूप चांगली आहेस. ती किती मजेदार गोष्टी सांगते. आजकाल तुझ्यासारखा शेजारी मिळणे अवघड आहे. सुप्रियाकडून स्वतःबद्दलच्या चांगल्या गोष्टी ऐकून कामिनीला मनातून खूप आनंद होत होता आणि एक दिवस बाण नक्कीच निशाण्यावर लागेल असे तिला वाटत होते. दरम्यान सुप्रियाच्या भावाचे लग्न ठरले. त्याचे आईवडील त्याला पुन्हा पुन्हा फोन करत होते. त्यामुळे सुप्रियाला लग्नाच्या 20 दिवस आधी घर सोडावे लागले. अमनला एवढी मोठी रजा मिळत नाही, म्हणून त्याने लग्नाच्या काही दिवस आधी रजा घेण्याचा निर्णय घेतला होता. इकडे जेव्हा कामिनीला कळले की सुप्रिया 20 दिवसांसाठी तिच्या आईवडिलांच्या घरी जाणार आहे, तेव्हा तिने मनात एक प्लॅन केला. कामिनी मनात, अमनला अडकवण्याची हीच योग्य संधी आहे. आलोकही बाहेर आहे आणि सुप्रियाही तिच्या आईवडिलांच्या घरी गेली आहे. सुप्रियाला आईवडिलांच्या घरी जाऊन 2च दिवस झाले होते. रात्री 9 वाजता कामिनीने अमनच्या घराचा दरवाजा ठोठावला. अमनने जरा उशिराच दार उघडले. कामिनी, काय हरकत आहे अमन? दार उघडायला खूप वेळ लागलास? अमन म्हणाला, अहो बहिणी, तो स्वयंपाकघरात रोट्या बनवत होता. मला बाहेरचे जेवण अजिबात आवडत नाही. हे तुम्हाला माहित आहे का? कामिनी, अहो, तू मला सांगितले असतेस तर मी बनवले असते. असे वाटते की तू मला अनोळखी समजतोस. अमन, अहो, नाही नाही बहिणी, असं नाही. मला स्वयंपाक करायला मजा येते. कामिनी, पण मी तिथे असताना तू स्वयंपाकघरात स्वयंपाक करतेस, हे मला आवडत नाही. कामिनी क्वचितच घरात अन्न शिजवत असली तरी इथे तिचा उद्देश काही औरच होता. ती स्वयंपाकघरात गेली आणि पटकन त्याच्यासाठी जेवण बनवू लागली. त्याने जेवण तर बनवलेच, पण अमनला खायलाही दिले. आता कामिनी सकाळ संध्याकाळ त्याच्या घरी यायची आणि जेवण बनवायची. अमनला कामिनीचा हा स्वभाव खूप आवडला. एके दिवशी अमन, कामिनी भाभी, काय सांगू तुला, तू खरंच मला खूप मदत करत आहेस. नाहीतर स्वयंपाक करणं आणि ऑफिस सांभाळणं हे खरंच खूप अवघड काम आहे. एके दिवशी कामिनी भल्या पहाटे अमनच्या घरी आली. अमनला वाटलं की रोजच्या प्रमाणे तीही जेवण बनवायला आली असावी, पण रोज ती 8 वाजल्यानंतर यायची. पण आज फक्त 7 वाजले होते. कामिनी, अरे अमन, ते काय, आज माझा शॉवर खराब झाला आहे. आज मी तुझ्या बाथरूम मध्ये आंघोळ केली तर तुला हरकत आहे का? अमनने होकार दिला. इकडे कामिनी कशात तरी व्यस्त होती. त्याने कॅमेरा अमनच्या बाथरूम मध्ये लपवून ठेवला आणि त्यातील ऑटोमॅटिक क्लिक बटन चालू केले. थोड्या वेळाने ती जोरात किंचाळली. अमन घाबरला. म्हणून काय झालं? तो बाथरूमकडे धावला. त्याला पाहून कामिनीने अचानक त्याला मिठी मारली आणि घट्ट पकडले. अमनला समजत नव्हते की काय झाले. इथे कॅमेरा आपलं काम करत होता. कामिनीने त्याला बराच वेळ मिठी मारली, तेव्हा अमनलाही तो आवडू लागला. पण अचानक अमनला वाटले की आपण चूक करतोय. त्यामुळे त्याने एका झटक्याने ते काढले. कामिनी, अरे, माफ करा अमन,
असे काय आहे की आंघोळ करत असताना अचानक बाथरूम मधून दोन सरडे बाहेर आले. त्याला पाहताच मी घाबरलो आणि जोरात ओरडलो. अमनला अजूनही कामिनीची नजर जमत नव्हती. इकडे कामिनी तिच्या प्लॅनमध्ये यशस्वी झाली होती. अमनसोबतची तिची सर्व छायाचित्रे कॅमेऱ्यात कैद झाली होती, ज्यामध्ये दोघेही एकमेकांना मिठी मारत होते. दुसऱ्या दिवशी अमनला ती सर्व छायाचित्रे त्याच्या घराबाहेर पाकिटात पडलेली आढळली. ती चित्रे बघून मन हेलावले. मग कामिनी तिकडे गेली. त्याच्या हातात एक लिफाफाही होता. कामिनी, अमन, हे बघ. काल कोणीतरी आमचे फोटो काढले. तो मला ब्लॅकमेल करत आहे आणि म्हणत आहे की जर मी त्याला 1,00,000 रुपये दिले नाहीत तर तो माझ्या पतीला हे फोटो दाखवतो. बघ अमन, मी सरळ विवाहित भारतीय स्त्री आहे. मला माहित नाही काल ही गोष्ट कोणी केली. अमनलाही काही समजत नव्हते. त्याने कामिनीला 1,00,000 रुपये दिले. जरी त्याला कामिनीबद्दल अजिबात शंका नव्हती. मात्र कामिनीने पुन्हा एकदा त्याच्याकडे 5,00,000 रुपये मागितले तेव्हा त्यांना धक्काच बसला. तरीही त्याला फारशी शंका आली नाही. त्याला 5,00,000 रुपयेही दिले. मात्र अमन सुप्रियाकडे जाण्याच्या तयारीत असताना कामिनीने त्याच्याकडे पुन्हा 2,00,000 रुपये मागितले. यावेळी अमनला वाटले की डाळीत नक्कीच काहीतरी काळे आहे. जरी त्याचीही चूक झाली होती. अमनने खूप विचार करून सुप्रियाची माफी मागितली आणि तिला सगळं सांगितलं. सुप्रिया त्याच वेळी तिच्या माहेरून अमनकडे परतली. त्या दिवशी संध्याकाळी कामिनी 2,00,000 रुपये घेण्यासाठी आली. तेव्हा तिला सुप्रिया दिसली. सुप्रियाला पाहून त्याचा चेहरा पडला. कामिनी, अहो, तू कधी आलीस सुप्रिया? सुप्रिया, हो, मी आत्ताच आले आहे बहिणी. त्यानंतर सुप्रियाने त्याला अमन आणि कामिनीचे सगळे फोटो दाखवले आणि म्हणाली, सुप्रिया बहिणी, तू मला का नाही सांगितलेस की कोणीतरी तुला या चित्रांसाठी ब्लॅकमेल करत आहे? मी आता हे फोटो घेऊन पोलीस स्टेशनला जात आहे. पोलिसांचे नाव ऐकताच कामिनीचे भान हरपले. आपले गुपित उघड होईल अशी भीती त्याला वाटू लागली. त्याने तिला पोलीस स्टेशनला जाण्यास सांगितले, पण सुप्रिया ठाम राहिली. शेवटी कामिनी तुटून पडली आणि अश्रूंनी तिचा गुन्हा कबूल केला. सुप्रिया, मला लाज वाटते तुझ्यासारख्या स्त्रियांची, ज्या इतर पुरुषांना स्वतःच्या स्वार्थासाठी अडकवतात. ओहो, आलोक भैया, माझ्यात काय कमी आहे? ती गरीब माणसे तुम्हाला प्रत्येक सुख देण्याचा प्रयत्न करतात, पण तुमचा लोभ कधीच संपत नाही. म्हणून तुम्हाला काय हवे आहे हे माहित नाही. कामिनीला तिची चूक कळली होती. त्यांनी दोघांची माफी मागितली. पण अमन आणि सुप्रिया यांनी काही दिवसांनी त्यांचा फ्लॅट रिकामा केला आणि ते दुसरीकडे राहायला गेले. तर मित्रांनो, ही कथा इथेच संपते. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.